हॅलो, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळची वेळ होती आणि नाश्त्याला मी केल्या होत्या इडल्या. म्हणजे रेडीमेड पीठ आणलं होतं इडलीचं आणि खोबऱ्याची चटणी आणि रिदेशला तेच देत होती, कारण रिदेशचं सगळं आवरलेलं ना, म्हणून तो त्याची प्लेट वगैरे त्याने आधीच सगळी काढली होती. तर इकडे मी रिदेशला देत होती तयार करून प्लेट. तर आता इथे रितेश बसला होता नाश्ता करायला आणि त्याचं झाल्यानंतर मग पाठोपाठ आम्ही पण नाश्ता करून घेतला सगळ्यांनी. त्यानंतर दुपारी मी जेवणाची तयारी करत होती आणि कढी पकोडा असं बनवायचं होतं. तर इथे आता तेच मी बनवत होती. तर माझं इथे किचनमधलं सगळं मी आवरत होती आणि तिकडे दिनेश आणि रिदेश दोघं कॅरम खेळत होते. म्हणजे रिदेश असं मध्ये मध्ये काढतो, मी तर मोस्टली कॅरम अशी हे नाही घेत, म्हणजे त्याच्यासोबत खेळायला दिनेशच हे करतो त्याच्यासोबत. तर इथे दोघं मस्त असे एन्जॉय करत होते कॅरम खेळताना. जेवण वगैरे झाल्यानंतर रिदेशला बसवलं होतं थोडं ॲक्टिव्हिटीज करायला माझ्यासोबत. तर त्याचं थोडंसं इथे तेच घेत होते मी ॲक्टिव्हिटी. तर तो पण थोडा दाखवत होता थोडा इंटरेस्ट. आणि आम्हाला संध्याकाळी ग्रुप प्लेसाठी पण जायचं होतं, म्हणून मी त्याचं ही ॲक्टिव्हिटी घेतली आणि त्याला थोडा वेळ मी झोपवलेलं. तर हे ग्रुप प्लेवरून आल्यानंतरचं शूटिंग आहे. आम्ही थोडंसं घरी गेलो, थोडं रिलॅक्स झालो आणि त्याच्यानंतर मग आम्ही मार्केटला निघालो. रिदेशची थोडीशी शॉपिंग करायची होती. रिदेशला बनियान आणि शॉर्ट्स घ्यायच्या होत्या, त्याच्या थोड्या खराब झाल्या होत्या ना त्याच्यामुळे. तर इथे आम्ही तेच करत होतो, शॉपिंग वगैरे झाली आणि मग नंतर आम्ही घरी आलो, थोडंसं जेवलो वगैरे. आणि ते आता हे दिसतं, आता रात्री 12 वाजता रिदेश पिस्ता ओपन करायची ॲक्टिव्हिटी करत होता. त्याला म्हणजे जवळजवळ एक 10-15 मिनटं लागली ते ओपन करायला. तर इथे रात्रीची फाईन मोटरची ॲक्टिव्हिटी चालू होती. तर काहीसा असा होता आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.